हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 27 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो। पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। बघूया आपल्याला 27 सप्टेंबर 2021चा द हिंदू काय सांगतोय। पहिल्या न्यूजपासून खरं तर डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। पुढची न्यूज आहे ती होम मिनिस्ट्रीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि विशेष करून होम मिनिस्टर जे आपले आहेत अमित शहा यांच्याकडून हे सांगण्यात आलं की जे मॉइस्ट आहेत, ज्यांना आपण नक्षलवादी असं संबोधतो, त्या नक्षलवाद्यांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे। जे नक्षलवादी आहेत त्यांना सुद्धा ऑफर करण्यात आले होम मिनिस्ट्रीकडून आणि आपल्या एकंदरीत गव्हर्नमेंटकडून की शस्त्र टाकून तुम्ही स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करू शकताय। त्याच्यातून त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्याच्या वगैरे स्कीम भविष्यात आणण्याची शक्यता गव्हर्नमेंटकडून वर्तवली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते, मीडियाकडून वर्तवले जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते। मग त्याच्यामध्ये एक आकडेवारी काय दिली की 2010 मध्ये जवळजवळ 96 जिल्ह्यांमध्ये मॉइस्ट ॲक्टिव्हिटीज होत्या, नक्षलवादी ॲक्टिव्हिटीज कार्यरत होत्या। परंतु आता जर ती संख्या बघितली तर फक्त 41 डिस्ट्रिक्टमध्ये ती नक्षलवादी कारवाया आता सीमित राहिलेला आपल्याला पाहाव्यास मिळते। 96 पासून 41 डिस्ट्रिक्ट म्हणजे याच्यामध्ये खूप चांगली प्रगती झालेली आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून पाहाव्यास मिळते आणि भविष्यात सुद्धा याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं कार्य करेल। वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट आहेत, डाव्या विचारसरणीचे कट्टरवादी आहेत, त्यांना कशा पद्धतीनं टॅकल करायचं हे गव्हर्नमेंट भविष्यात चांगल्या पद्धतीने ठरवेल आणि ते अंमलात आणताना सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळेल असं सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। मग आता ही मॉइस्ट ॲक्टिव्हिटी एक प्रॉब्लेम आहे इंडियाचा। मग त्याच्यामध्ये मॉइस्ट ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड एखादी शॉर्ट नोट आपण बनवून ठेवायला पाहिजे। त्याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे। नेमक्या यांच्या डिमांड्स काय असतात, का मग हे अशा प्रकारे शस्त्र उचलण्यासाठी प्रवृत्त होतात, त्यांची एक लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे मग ती आयडियोलॉजी काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। या न्यूजच्या माध्यमातून तो एक की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे। समजतंय तुम्हाला? आणि त्याच्याशी रिलेटेड जर बघायचं झालं तर केस स्टडीच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं आहे की नक्षलवादी कारवाया का होत असतात, नेमके त्यांची म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं ही आयडियोलॉजीचा उगम नेमका कुठून होतो आणि मग याच्यासाठी प्रवृत्त तरुणांना कशा पद्धतीने केलं जातं, याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तरुणांची कशी काय होते, तरुणांची आणि तरुणींची, त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन असण्यासाठी एक केस स्टडी म्हणून याचा अभ्यास आपण करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे। त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ती बघूयात आपण। पुढची न्यूज आहे बिहारचे सीएम नितीश कुमार यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्यांनी ऑल पार्टी मीटिंग बोलवलेली, विशेष करून कशाशी रिलेटेड तर आता जो सेन्सस होणार आहे यावेळेस होतोय तो सेन्सस आहे कास्ट बेसवरती सेन्सस आहे तो। मग तो कास्ट बेसवरती असणारा सेन्सस जो आहे त्याला विरोध यांच्याकडून दर्शवला जातोय वारंवार। याच्या अगोदर सुद्धा यांनी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, भेट सुद्धा झाली होती, परंतु त्याच्यातून यांच्या मते कोणताही प्रोडक्टिव्ह डिसिजन मिळालेलं नाही आहे। त्यांना कोणतेही प्रोडक्टिव्ह प्रॉमिस मिळालेलं नाही प्राईम मिनिस्टरकडून। त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते तशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करताना पाहाव्यास मिळतात। बिहारमध्ये जे विविध पार्टी विविध पक्ष आहेत त्यांची मीटिंग आता भविष्यात ते घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतील असं सांगणारी ही न्यूज असलेले पाहाव्यास मिळते। आता याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर कास्ट बेस सेन्सस काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि दुसरा काय आतापर्यंत किती सेन्सस झालेत, हा जो सेन्सस आहे तो कितवा सेन्सस आहे आणि सेन्सस करण्याची तरतूद जी आहे, जनगणना खरं तर कधीपासून सुरुवात झाली, जर इंग्रजांच्या पिरियडपासून सुरुवात झाली असेल तर मग तो कोण व्हाईसरॉय होता किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता किंवा गव्हर्नर जनरल होता की ज्यानं ही सेन्सस सुरू केला, जनगणना सुरू केली, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे। हे दोन की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून घेऊ शकतोय। पुढची छोटीशी न्यूज जी आपल्याला कोपऱ्यात इथं दिसते ना ती न्यूज विशेष करून सायक्लोनशी रिलेटेड आहे। तो सायक्लोन कोणता आहे तर गुलाब सायक्लोनशी रिलेटेड इथं बोलले गेले। गुलाब सायक्लोन आताच आपल्याला पाहाव्यास मिळालं, याचं नाव गुलाब आहे चक्रीवादळाचं या, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती विशेष करून आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये झालेली पाहाव्यास मिळाले। मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं याच्याशी रिलेटेड जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी याच्याशी रिलेटेड अलर्ट सुद्धा तिथं जाहीर केलेले आपल्याला त्यावेळेस पाहाव्यास मिळाले होते।
आणि त्याच्यामध्ये जवळजवळ याचं जे वाऱ्याचं स्पीड आहे ते वाऱ्याचं स्पीड जवळजवळ 75 ते 85 किलोमीटर पर अवरच्या दरम्यान असेल असं सांगण्यात आलं होतं इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून. आणि आता संबंधित ऑफिशियल्सनी सांगितलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मेजर डॅमेज झालेलं नाही. ही सांगणारी खरं तर न्यूज आहे. आता याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचे ते बघा. पहिला की पॉईंट आपल्याला सायक्लोन हा टॉपिक जॉग्राफीचा आपण डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. सायक्लोन टॉपिक काय आहे, सायक्लोनची निर्मिती कशा पद्धतीने होते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बेसिक NCERT मध्ये सुद्धा सायक्लोन टॉपिक आपल्याला पाहाव्यास मिळेल. आता जर 11th आपण जॉग्राफीचं बुक बघितलं, विशेष करून फिजिकल जॉग्राफीचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा टॉपिक व्यवस्थितरित्या दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. नसेल तर GC लिओम तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये तर डिटेलमध्ये दिलेच, त्यात काय वाद नाही. परंतु बेसिक जॉग्राफीमध्ये सर्व काही दिलेलं आहे, त्यामुळं काही जास्त ॲडव्हान्स वाचण्याची गरज नाही आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट, आतापर्यंत जे मेजर सायक्लोन आले होते, आता याच्या अगोदर यस सायक्लोन आला होता, त्यानंतर तैक्तू, त्याच्या अगोदर तौक्ती आला होता, त्याच्या अगोदर निसर्ग सायक्लोन आला होता, आता गुलाब सायक्लोन विषयी बोललं जाते. आणि विशेष करून हे जे सायक्लोन येतात ना, त्याचं डॅमेज विशेष करून आंध्र प्रदेश असेल, ओडिसा असेल, पश्चिम बंगाल असेल, या किनारपट्टीच्या भागालाच त्याचा जास्त धोका वारंवार असतो आपल्याला. आणि इकडे जर बघितलं तर गुजरात सारख्या राज्यांच्या किनारपट्टीला जास्त धोका निर्माण होत असतो. मग या सायक्लोनची निर्मिती जर आपल्याला समजली तर आपल्याला समजू शकेल की किनारपट्टीला या सायक्लोनचा धोका कशा पद्धतीने निर्माण होत असतो. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला सायक्लोनची निर्मिती कशी होते हे समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेसिक पहिल्यांदा सायक्लोनची निर्मिती कशी होते हे बघायचं आपल्याला. आणि त्यानंतर आतापर्यंत जे मेजर सायक्लोन आले होते ना, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कारण का, तर याचे एक्झाम्पल तुम्ही मेन सायन्स रायटिंगमध्ये देऊ शकताय, जॉग्राफी मेन सायन्स रायटिंगमध्ये. आताच मग यश सायक्लोनचं एक्झाम्पल लगेच तुम्ही देऊ शकताय, तौक्तीचं लगेच देऊ शकताय, किंवा इथून पुढे जे येणार आहेत पुढच्या एक्झामपर्यंत ते सायक्लोन तुमच्या परफेक्ट असायला पाहिजे. त्याची निर्मिती विशेष करून कशा पद्धतीने झाली होती, बे ऑफ बेंगॉलमध्ये झाली होती का अरेबियन सीमध्ये झाली होती, याची डिटेल इन्फॉर्मेशन असली ना, मग आपण डिटेलमध्ये उत्तर लिहू शकतो, इम्प्रेसिव्ह उत्तर लिहू शकतो आणि एक्झाम्पल खतरनाक देऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि जेवढं तुम्ही करंट बेस्ड एक्झाम्पल द्याल ना, तेवढं खरं तर इम्प्रेसिव्ह उत्तर तुमचं मानलं जातं, तेवढं जास्त मार्क मिळण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळं सब्जेक्टिव्ह मॅटरला वारंवार करंट जे आहेत ते जोडण्याचा आपण प्रयत्न करायचो. तोच तर फंड आहे. करंट अफेअर वाचायचं आपल्याला कशासाठी, तर आपलं जे सब्जेक्टिव्ह मटेरियल आहे त्याला आपण करंट अफेअर वारंवार जोडत राहू. समजते तुम्हाला. आणि त्याच्या जोडणीतून जे काही उत्तर निर्माण होणार आहेत, करंट बेस्ड उत्तर निर्माण होणार आहेत आपले, त्याचबरोबर तुम्हाला प्रिलियमला त्याचा फायदा भरपूर होणार आहे. त्यामुळं खरं तर दोन्ही करंट पण आपल्याला परफेक्ट करायचं, व्यवस्थितरित्या करायचं रोज, त्याचबरोबर तुमचं सब्जेक्टिव्ह रिडिंगसुद्धा परफेक्ट करायचं आहे. समजते तुम्हाला. त्या दोघांच्या परफेक्शनमधून आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतोय, मेन्स देऊ शकतो आणि इंटरव्ह्यूसुद्धा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. समजते. आणि तशा पद्धतीने मग आपल्याला सिलेबसची करंट अफेअर्सची सांगड घालून चालत राहायचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजच्या माध्यमातून होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात आपण. परंतु पुढची न्यूज बघण्याच्या अगोदर यामध्ये ओडिसाचा आणि आंध्र प्रदेशचा उल्लेख आला आहे. मग ते ओडिसा आणि आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या आपण बघणं गरजेचं आहे. मग ते इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून आपण त्या दोन राज्यांचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवूयात. हा आपण इंडियाचा पॉलिटिकल मॅप बघू शकतोय आणि याच्या माध्यमातून खरं तर आपण लोकेशन बघू शकतोय. आपल्याला लोकेशन बघायचं आहे आंध्र प्रदेशचं आणि ओडिसाचं. इथं आपल्याला आंध्र प्रदेश पाहाव्यास मिळतोय आणि इथं आपल्याला ओडिसा पाहाव्यास मिळतोय. आता आंध्र प्रदेशच्या शेजारी राज्यांचा अगोदर विचार करूया. त्याच्यामध्ये तामिळनाडू असलेलं पाहाव्यास मिळतंय, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, त्यानंतर इकडे छत्तीसगड आहे आणि इकडे ओडिसा आहे. ही महत्त्वाची शेजारील राज्य आंध्र प्रदेशचे मानले जातात. आणि किनारपट्टीचा भाग जो आहे तो बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी त्याला आंध्र प्रदेशच्या लाभलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर पुढं ओडिसाचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे. ओडिसा इथं पाहाव्यास मिळतोय आणि ओडिसाच्या शेजारी राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉल आहे, त्याच्यामध्ये झारखंड आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये इकडे छत्तीसगड पाहाव्यास मिळत आहे आणि इकडं आंध्र प्रदेश आपल्याला पाहाव्यास मिळते. ही खरं तर ओडिसाच्या शेजारी राज्य महत्त्वाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि किनारपट्टी जी आहे ते ओडिसाला कोणती लाभले तर बे ऑफ बेंगॉलची किनारपट्टी लाभलेली इथं दिसते आपल्याला. समजते. इकडे अंदमान निकोबार आयलँड, अंदमान निकोबार बेट असलेली आपल्याला या मॅपच्या माध्यमातून दिसते. हे आपण इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन
ओडिसाचं आणि आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती विशेष करून चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये चायनानं जो इंडियन ट्रॅव्हलर्सवरती खरं तर बॅन लावलेला आहे. विशेष करून कशाच्या माध्यमातून, कोविड-19मध्ये जे रिस्ट्रिक्शन लावायला लागले प्रत्येक कंट्रीला बाहेरून येणाऱ्या देशवासियांसाठी, आणि इवन कंट्रीमध्ये सुद्धा इनसाइडमध्ये सुद्धा लॉकडाऊन वगैरे सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आत्ता सिच्युएशन तेवढी क्रिटिकल राहिलेली नाही, तरीसुद्धा चायनानं जो ट्रॅव्हल बॅन आहे तो कंटिन्यू ठेवलेला आहे. विशेष करून इंडियन ट्रॅव्हलर्स आहे, त्याच्यामध्ये विशेष करून फोकस कशावर केला जातो तर इंडियन स्टुडंट आहेत जे चायनामध्ये शिकत आहेत, त्याचबरोबर बिझनेस पर्सन्स आहेत जे चायनाशी रिलेटेड बिझनेस करत आहेत, त्याचबरोबर काही फॅमिलीज आहेत त्यांनासुद्धा चायनाला जावं लागतं वारंवार. त्यांच्याशी रिलेटेड खरं तर त्यांना नुकसान होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. स्टुडंटचं नुकसान आहे, बिझनेस पर्सनचं नुकसान आहे, म्हणजे लॉसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्याशी रिलेटेड सेन्सिटिव्ह अप्रोच चायनाने ठेवायला पाहिजे, असं विक्रम मिस्त्री जे इंडियन्स अँबॅसेडर टू चायना जे आहेत त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून पाहाव्यास मिळतं. मग आता या न्यूज नंतर आता चायना कशा पद्धतीनं शिथिलता त्याच्यामध्ये आणते हे खरं तर बघण्यासारखी परिस्थिती भविष्यामध्ये होणार आहे. आणि चायना वारंवार न्यूजमध्ये काय असतं तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल वरती जो इंडिया आणि चायना आर्मीमध्ये जो काय क्लॅश वारंवार होतो ना त्याच्यामुळे सुद्धा इंडियाचे आणि चायनाचे रिलेशनशिप वारंवार न्यूजमध्ये असतं, कॉन्फ्लिक्ट वारंवार न्यूजमध्ये असतं. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला या न्यूजच्या द्वारे आपण काय घेऊ शकतो की पॉईंट. पहिला की पॉईंट आपण घेऊ शकतोय इंडिया चायनाचं रिलेशनशिप इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपलं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलला मध्यवर्ती ठेवून तुम्हाला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकी मग अप्रोच इकॉनॉमिकल अप्रोच असेल, सोशल अप्रोच असेल, या अप्रोचनं सुद्धा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनचा विशेष करून चायनाचा आणि इंडियाचा अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी रिलेटेड न्यूज आहे. आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आपले आहेत NV रामन्ना, त्यांनी हे सांगितले की 50% ज्युडिशरीमध्ये विशेष करून न्यायव्यवस्थेमध्ये विशेष करून महिलांना 50% रिझर्वेशन असायला पाहिजे. आणि त्याला त्यांनी पुन्हा एकदा सपोर्ट केलेला आपल्याला या न्यूजमधून समजू शकतोय. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की 50% रिझर्वेशन स्त्रियांना देणं, महिलांना देणं हा त्यांचा राईट आहे, ना की त्यांना आपण कोणत्याही प्रकारे चॅरिटी करतोय. म्हणजे इथं म्हटलंय त्यांनी की इट इज युअर राईट, इट इज नॉट अ मॅटर ऑफ चॅरिटी. म्हणजे हा महिलांचा राईट आहे, कोणत्याही प्रकारे त्यांना ती चॅरिटी नाही. कारण याला आता सपोर्ट करण्याचं कारण काय तर आपण आता काय बघतोय तर ज्युडिशरीमध्ये विशेष करून महिलांचं फक्त 12% रिप्रेझेंटेशन आपल्याला पाहाव्यास मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्युडिशरीच्या रिलेटेड. 12%च्या आसपास, 11%च्या आसपास, काही क्षेत्रामध्ये 2%च्या आसपास. मग हे जे रिप्रेझेंटेशन त्यांचं आहे ते खूप कमी प्रमाणात असलेलं आपल्याला या न्यूजमध्ये आपण समजू शकतोय. मग त्याच्या माध्यमातून त्याच्यासाठी खरं तर त्यांनी 50% महिलांना त्याच्यामध्ये रिझर्वेशन ज्युडिशरीमध्ये असायलाच पाहिजे, याला सपोर्ट केलेला आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून पाहाव्यास मिळते. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही न्यूज होती. मग आता याच्यामधून की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय. पहिला की पॉईंट आपल्याला याच्यामधून घ्यायचा आहे, ज्युडिशरी सिस्टमचे आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्यानंतर काय कनिष्ठ कोर्ट असतात, उच्च कनिष्ठ कोर्ट असतात, त्याच्याशी म्हणजे एकंदरीत न्यायव्यवस्थेची रचना आपली काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट हायकोर्टात जजेस असतील, सुप्रीम कोर्टात जजेस असतील, त्यानंतर लोअर कोर्टात जजेस असतील, यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला असतो आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, पात्रता काय असते त्या मेंबरची, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे पॉलिटीमध्ये आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवू शकतो आणि सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे हा. त्यामुळं याच्याशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठंतरी असणं गरजेचं आहे या न्यूजच्या माध्यमातून. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये आता तालिबान गव्हर्नमेंट अफगाणिस्तानवरती आलेले आहे, आपण बघितलंय. त्यानंतर तालिबानची हिस्ट्री काय आहे, विशेष करून अफगाणिस्तानची हिस्ट्री काय आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीनं तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे,
त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सचा काय रोल होता, नाटोचा काय रोल्स होता, USA काय रोल्स होता आणि त्याच्या अगोदर मग रशियाचा काय रोल होता, याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणारे लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यूमध्ये ते मी अपलोड केलं होतं, त्यावेळेस तुम्ही नक्कीच बघितलं असेल. बघितलं नसेल तर ते लेक्चर जे आहे ते डिटेलमध्ये बघून घ्या, जेणेकरून अफगाणिस्तानची एक हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आणि टोटल नॉलेज तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारला तर तुम्ही राईट करू शकता. मग एकंदरीत या न्यूजमध्ये विशेष करून काय सांगितले की आता तालिबानचं गव्हर्नमेंट तिथं स्थापन झाल्यानंतर तालिबाननं प्रत्येक कंट्रीला म्हणजे जगातील कंट्रींना विनंती केली की त्यांनी अफगाणिस्तानची जी एअरलाईन आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड ती एअरलाईन ओपन करावेत आणि ते बिनधास्त अफगाणिस्तानमध्ये येऊ शकतायत, ट्रॅव्हलिंग करू शकतायत, त्यांचे पर्यटक येऊ शकतायत. म्हणजे त्यांना कुठंतरी जगाशी संपर्क जोडायचा असलेला आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून समजू शकतोय. मग आता याच्यातून विशेष करून प्रत्येक कंट्री आता अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी घाबरते, प्रत्येक कंट्रीचे नागरिक घाबरतात. उलट अफगाणिस्तानचे नागरिकच तिथून कशा पद्धतीने आपण बाहेर पडू शकतो याचा विचार करताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. मग असं का होतंय तर तालिबान जी सत्ता स्थापन झाली ना, हे तालिबानी यांना टेररिस्ट खरं तर मानलं जातं आणि विशेष करून आतंकवादी संघटनांशी यांचे चांगले संबंध असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि तालिबानी ही जी एक आहे ती सुद्धा एक आतंकवादी संघटना आहे असं जगातील प्रत्येक कंट्रीकडून मानण्यात येतं, बऱ्याच कंट्रींकडून मानण्यात येतं. त्याच्यामुळं खरं तर विशेष करून कोणतीही कंट्री यांच्याबरोबर संपर्क जोडण्यासाठी तयार नसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतं, किंवा विशेष करून महत्त्वाच्या ज्या कंट्रीज आहेत त्या यांच्यासोबत संपर्क जोडण्यास तेवढ्या शुअर नसलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर याच्यामधून की पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे, एक अफगाणिस्तानची हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आपल्याला आत्तापर्यंत असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट घेऊ शकतो आपण. दुसरा की पॉईंट इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून अफगाणिस्तानचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा दुसरा की पॉईंट आपण घेऊ शकतोय. आणि तिसरा की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय तर अफगाणिस्तानचं लोकेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते, अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे हे वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून आपण बघून ठेवायला पाहिजे. मग ते आपण लोकेशन आता अफगाणिस्तानचं इथंच आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण या मॅपच्या माध्यमातून बघू शकतोय अफगाणिस्तानचं लोकेशन इथं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि शेजारील विशेष करून इंडियापासून कुठं लोकेशन आहे, इथं आपला इंडिया पाहाव्यास मिळतोय आणि इथून या ठिकाणी आपण गेलो की इथं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन पाहाव्यास मिळतं. आणि शेजारील कंट्री मग त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इंडिया तर आहेच आहे, त्याचबरोबर इकडे चायना आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, इराण आहे. या महत्त्वाच्या शेजारील कंट्री अफगाणिस्तानच्या मानल्या जातात. आणि त्याचबरोबर इतर टॉपोग्राफी बघितले तर हा जो आहे तो कॅस्पियन सी आहे, इकडं ब्लॅक सी आहे, मेडिटरेनियन सीचा एरिया आहे, त्यानंतर इकडं तैरानियन सीचा एरिया पाहाव्यास मिळतो, इकडं रेड सी आहे, गुल्फ ऑफ ॲडन आहे, इथं गुल्फ ऑफ ओमानचा एरिया पाहाव्यास मिळतोय आणि इकडं पर्शियन गुल्फ असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हे खरं तर अफगाणिस्तानचं लोकेशन आहे. अनेक वेळा याच्या अगोदर पण आपण बघितले, आत्तासुद्धा डिटेलमध्ये वारंवार हे डिटेलमध्ये बघणं खरं तर गरजेचं असतं. त्याच्यामुळं मॅपच्या माध्यमातून वारंवार विविध लोकेशन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ही आपण प्रयत्न केला अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा, मॅपचा, गुगल मॅपचा आधार घेऊन. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात आपण. इथं महत्त्वाच्या न्यूज आपल्या समाप्त होत आहेत आणि आत्ता मग आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स बघण्यास सुरुवात करूयात. कोणकोणते महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते आपण डिस्कस करण्यासाठी सुरुवात करूयात, डिटेलमध्ये डिस्कस करूयात. पुढचं जे महत्त्वाचं आर्टिकल, आपलं पहिलं जे महत्त्वाचं आर्टिकल आहे ते पहिलं महत्त्वाचं आर्टिकल हे छोटंसं आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळतं. हे आर्टिकल एवढं काही इम्पॉर्टंट नाही, त्यामुळे हे काही डिटेलमध्ये बघण्याची काही गरज नाही किंवा बघण्याची काही गरज नाही आपल्याला. परंतु हे जे छोटंसं इकडचं आर्टिकल आहे ना, ते छोटंसं आर्टिकल थोडंसं इम्पॉर्टंट, याच्यावरती मी अगोदर पण डिस्कस केले, पण आतासुद्धा थोडक्यात तुम्हाला याच्याविषयी इन्फॉर्मेशन सोप्या भाषेत एकदम सांगतो, जेणेकरून तुम्ही इथून पुढे कधीच हे विसरणार नाही किंवा सहज पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. विशेष करून आत्ता आपण काय बघितलं की नरेंद्र मोदी जे आहेत ते USA दौऱ्यावर होते आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं, जो बायडनशी पर्सन टू पर्सन भेट घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली, फेस टू फेस भेट घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. याच्या अगोदर व्हर्च्युअल मीट झालं होतं, ते विशेष करून क्वाड मीटिंग जी झाली होती त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मीट झालं होतं ऑनलाईन पद्धतीनं. परंतु आता पहिल्यांदा क्वाडचे एक मेंबर USA जो आहे त्याचे जे USA प्रेसिडेंट आहेत जो बायडन यांच्याशी फेस टू फेस नरेंद्र मोदींची भेट झालेला आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प नंतर जो बायडन आले ना,
त्या जो बायडन आल्यापासून नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांची फेस टू फेस भेट झाली नव्हती आणि ती पहिली भेट आता खरं तर ही फेस टू फेस भेट जी आहे ती पहिली भेट मानली जाते पर्सन टू पर्सन मीटमध्ये. मग त्याच्यामध्ये विशेष करून कोणत्या गोष्टींवरती आपण काम करणं गरजेचं आहे याच्यावरती डिस्कशन झालं आणि भविष्यामध्ये USA आणि इंडिया कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एकत्र कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. तर त्याच्यामध्ये वॅक्सिन माहिती प्रोग्राम आपला आहे. मग वॅक्सिन्स रिलेटेड आता USA वॅक्सिन्स रिलेटेड अजूनसुद्धा तेवढी सुधारणा झालेली आपल्याला पाहाव्यास मिळत नाहीत किंवा तेवढ्या लोकांपर्यंत USA पोहोचलं नाही जेवढ्या लोकांपर्यंत इंडिया पोहोचला आहे. मग इंडिया आता वॅक्सिनमध्ये सुद्धा USAला भविष्यामध्ये मदत करेल या डिस्कशनमधून आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर काय आहे तर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग USAमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिफेन्स वेपन्स जे आहेत त्याच्यामध्ये AK-47 आहे किंवा अशा प्रकारचे वेपन्स जे आहेत ते USA जास्त मॅन्युफॅक्चर करतं. USA जास्त तिथं मॅन्युफॅक्चर करतं आणि USAकडून बऱ्याच वेळा आपल्याला तशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत वेपन्स आहेत जे डिफेन्स प्रोडक्ट आहेत ते आपल्याला आयात करावे लागतात. मग त्याच्याशी रिलेटेड आता भारतामध्ये त्याचं जर प्रोडक्शन करायचं झालं तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड रॉ मटेरियलची गरज असणार आहे, कच्च्या मालाची गरज भविष्यामध्ये असणार आहे आणि ते कच्चा माल कुणाकडे आहे तर तो USAकडे आहे कच्चा माल. मग आता भविष्यामध्ये USA इंडियाला तो कच्चा माल पुरवताना सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळेल. या दोन क्षेत्रामध्ये आपण काम करणार USAमध्ये भविष्यामध्ये. त्याचबरोबर आणखी कोणत्या तर इंडो पॅसिफिक रिजन्स रिलेटेड जास्त आता बोललं जाते. त्याच्याशी रिलेटेड नवीन ग्रुप AUKUS सुद्धा बनवलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. ज्याचे मेंबर कोण कोण आहेत तर त्याचे मेंबर ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे आणि USA आहे. या तिघांनी मिळून AUKUS ग्रुप बनवला आहे आणि तो जो AUKUS ग्रुप आहे तो विशेष करून इंडो पॅसिफिक रिजनला डोळ्यासमोर ठेवून केंद्रबिंदू म्हणून बनवलेला गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर क्वाडचा सुद्धा एक केंद्रबिंदू इंडो पॅसिफिक रिजन आहेच आणि क्वाडचा मेंबर इंडिया सुद्धा आहे आणि USA सुद्धा आहे. मग USA आणि इंडिया इंडो पॅसिफिक रिजनला मध्यवर्ती ठेवून सुद्धा कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि त्याच्यामध्ये काय कंट्री विशेष करून चायनाला काउंटर करण्याचं कार्य हे दोघं मिळून करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याचबरोबर बाकी काही क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये इकॉनॉमिक क्षेत्र असेल, सोशल क्षेत्र असेल त्याच्यामध्ये सुद्धा इंडिया आणि USA भविष्यामध्ये कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. समजते. परंतु हे जे 3-4 महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. या पॉईंटमध्ये विशेष करून इंडिया या कालावधीमध्ये USA सोबत कार्य करताना पाहाव्यास मिळेल आणि त्याचा मग आपण आन्सर रायटिंगमध्ये व्यवस्थितरित्या उपयोग करू शकतो. मग आता याच्यामध्ये विशेष करून कशाचा उल्लेख आला ते बघूया आपण. म्हणजे आपल्याला या एडिटोरियलमधून की पॉईंट काय घ्यायचे आहेत हे आपण बघूया. पहिला तर की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की याच्यामध्ये क्वाडचा उल्लेख आलेला आहे, त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यामध्ये AUKUSचा उल्लेख आलेला आहे, याची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेल असायला पाहिजे. आता क्वाडचे मेंबर बघितले तर त्याच्यामध्ये इंडिया आहे, USA आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि जपान आहे. हे 4 खरं तर क्वाडचे मेंबर आहेत आणि त्यांची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ती स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी क्वाड समजून घेणं गरजेचं आहे. आणि AUKUS विषयी तर मी तुम्हाला मेंबर सांगितलेले आहेत. त्यामुळे हे 2 जे ग्रुप आहेत ते जास्त न्यूजमध्ये आहेत त्यामुळे ते बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट काय होऊ शकतो आपल्याला या न्यूजमधून या एडिटोरियलमधून तर इंडो पॅसिफिक रिजनचा उल्लेख वारंवार याच्यामध्ये झाला आहे. त्यामुळे इंडो पॅसिफिक रिजन अगोदर पण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे. आता सुद्धा तुम्ही स्वतः जाऊन इंडो पॅसिफिकच्या रिजन विकिपीडियाच्या माध्यमातून इमेजेसच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. नेमका इंडो पॅसिफिक रिजन कोणता आहे समजते तुम्हाला. हे 2 की पॉईंट आपण डिटेलमध्ये खरं तर बघणं गरजेचं आहे. आणि तिसरा आपल्याला घ्यायचं झाला तर इंडिया आणि USA रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खरं तर हे महत्त्वाचं होतं आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया आणि USAचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती एक शॉर्ट नोट बनवून ठेवायला पाहिजे. एवढे की पॉईंट आपण या एडिटोरियलच्या माध्यमातून घेऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात आपण आता. पुढचं जे आर्टिकल आहे ते विशेष करून बिहारमध्ये जी पुराची परिस्थिती निर्माण होते ना किंवा बिहारचे जो नॉर्थ साईड आहे आपली विशेष करून नॉर्थ ईस्ट साईड आहे इंडियाची त्याला आपण म्हणू शकतोय की उत्तर पूर्वेकडचा भाग ते जे स्टेट आहेत विशेष करून बिहारवरती याला इथं टार्गेट केले गेले आहे. पण तिथं जी पुरासारखी परिस्थिती होते ती विशेष करून नेपाळमधून येणाऱ्या रिव्हर्समुळं होत असते असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि हे सेम आर्टिकल आपण याच्या अगोदर डिटेलमध्ये डिस्कस करून ठेवलेलं आहे. मग ते विशेष करून याच्यामध्ये
जी कोसी रिव्हर आहे, त्यानंतर कमला रिव्हर आहे, बागमती रिव्हर आहे, त्याचबरोबर गंडक रिव्हर आहे, या रिव्हरवरती विशेष करून या रिव्हर बेसिन्सवरती याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या बऱ्यापैकी रिव्हर ज्या आहेत त्या गंगा रिव्हरच्या ट्रिब्युटरीज म्हणजे गंगा रिव्हरच्या उपनद्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्या उपनद्यांवरती याच्यावरती बोलले गेले. मग आता याच्यामध्ये ही पुरासारखी परिस्थिती का होते तर विशेष करून इंडिया आणि नेपाळमध्ये याच्यामध्ये कोऑर्डिनेशन व्यवस्थितरित्या असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. याच्यामध्ये इंडिया आणि नेपाळ व्यवस्थितरित्या एकत्रित येऊन कार्य करत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वारंवार पुराच्या परिस्थितीला तिथल्या लोकांना सामोरं जावं लागतं असं याच्यामध्ये सांगितलंय. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुद्धा फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते मध्यवर्ती ठेवून आपण काम करायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये एकत्र येऊन जर चांगल्या पद्धतीने कार्य करेल तर अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण चांगल्या पद्धतीने फेस करू शकतो असा एक वेगळा अँगल याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे आता याच्यामध्ये 3 लेवलवरती काम होणं खरं तर गरजेचं आहे. एक तर इंटरनॅशनल लेवलवरती म्हणजे इंडिया नेपाळनं एकत्रित येऊन याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरनल इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांनी खरं तर एकत्र येऊन बोलणी याच्यावरती करणं आणि याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन आपण काढू शकतो याच्यावरती काम करणं खरं तर गरजेचं आहे. अशा 3 पातळींवरती 3 स्टेजेसवरती खरं तर याच्यावरती काम झालं तरच आपण पुरासारखी परिस्थिती होण्यापासून वाचू शकतो आणि व्यवस्थित रित्या तिथं डॅम बांधून व्यवस्थितरित्या त्या पाण्याचं नियोजन करून मॅनेजमेंट करून त्याच्यामधून आपण तिथल्या लोकांना वाचवू शकतो असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगितलंय. परंतु याच्यावरती मग आतापर्यंत काम झालंच नाही का तर असं नाही आहे. याच्यामध्ये आतापर्यंत काम झालेच आहे. त्याच्यामध्ये कोसी प्रोजेक्ट अथॉरिटी असू द्या, त्याचबरोबर जॉईंट प्रोजेक्ट ऑफिस त्याच्यासाठी स्थापन केलेलं असू द्या, ते जे आहे बिरतनगर हे 2004 पासून एस्टॅब्लिश झालेलं आहे तरीसुद्धा त्याचं तेवढं इफेक्टिव्ह काम आतापर्यंत झालेलं नाही. त्यानंतर पुढं जर बघितलं तर एक्झिस्टिंग अरेंजमेंट ऑफ इंडिया फेडरल सिस्टम हे तुम्हाला सांगितलं अगोदर. हे जे काही वॉटर बॉडीज आहे त्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशन आहे, मिनिस्टर ऑफ जलशक्ती आहे, याची स्थापना आपण आताच केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग हे सेंट्रल वॉटर कमिशन जे आहे ते स्थापन करून सुद्धा आपल्याला तेवढ्या प्रमाणात अशासारख्या पुराची परिस्थिती टॅकल आतापर्यंत करता आली नाही. मग आपण खरं तर पुन्हा एकदा हे रिस्टार्ट करणं गरजेचं आहे. त्याला एक नवीन उभारी देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नेपाळ आणि इंडिया शुड रिस्टार्ट म्हणजे दोन्ही कंट्रींना हे रिस्टार्ट करणं गरजेचं आहे. पुनरुभारी त्याला देणं गरजेचं आहे. आणि ह्या जर बघितलं एकंदरीत तर नेपाळ आणि इंडिया ही फ्रेंडली कंट्री आहेत. त्यामुळे आपण अशासारख्या परिस्थितीवरती एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याच्यामध्ये असं काही चॅलेंजिंग फॅक्टर नाही आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ह्या रिव्हरचं ह्या पाण्यांचं पुरासारख्या परिस्थितीमध्ये रूपांतर होऊन दोन्ही कंट्रीला लॉस होते, विशेष करून इंडियाला लॉस होते. त्याच्यापेक्षा याच्यामधून बेनिफिट्स आपण घेऊ शकतोय. हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करणारं डॅम आपण तिथे बांधू शकतोय. इरिगेशनसाठी डॅम आपण बांधू शकतोय. वॉटरवेजसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतोय. असं या आर्टिकलमध्ये त्याच्यामधून काय सोल्युशन काढावं कन्क्लुजनमध्ये सांगितलेलं आपल्याला या आर्टिकलमध्ये पाहाव्यास मिळतं. मग आता याच्यामधून आपल्याला पहिल्यांदा तर हा मॅप माहिती पाहिजे नेपाळ आणि इंडियाचा. विशेष करून गंगा रिव्हर बेसिनचा जर मॅप आपण बघितला तर आपल्याला तो व्यवस्थितरित्या कळू शकते की कशा पद्धतीनं रिव्हर नेपाळमधून इंडियामध्ये प्रवेश करत आहे आणि त्यामुळं कशा पद्धतीनं परिस्थिती पुरासारखी निर्माण होते. म्हणजे आपण पहिल्यांदा तुम्हाला मी मॅपच्या माध्यमातून ते व्यवस्थितरित्या इथंच दाखवतो म्हणजे त्याचं बाकी काही टेन्शन तुम्हाला राहणार नाही आणि व्यवस्थितरित्या समजून पण घेता येईल. ते इथं आपण गंगा रिव्हर बेसिन बघू शकतो आणि त्याच्याच तुम्हाला सांगितलं मी की उपनद्या आहेत. विशेष करून ज्या गंडक रिव्हरविषयी बोललो आपण, ज्या कोसी रिव्हरविषयी बोललो आपण, त्या याच्याच उपनद्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्याच उपनद्यांमुळं खरं तर बिहारमध्ये विशेष करून पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. विशेष करून इथं बिहार राज्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि तिथं मग आता इथं गंडक रिव्हर दिसते आपल्याला, कोसी रिव्हर दिसते, त्याच्याच उपनद्या या नद्यांच्या पाहाव्यास मिळतात. कमला रिव्हर आहे, बाकी रिव्हर आपल्याला तिथं सांगितलेलं आहेत. मग या रिव्हरवरती जर वेळोवेळी आपण डॅम व्यवस्थितरित्या बांधले याचं नियोजन दोन्ही कंट्रीने खरं तर करणं गरजेचं आहे. मग दोन्ही कंट्रीने याच्यावरती डॅम बांधले, याच्या बेसिनमध्ये विस्तारीकरण केलं, या पाण्याचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो याचा विचार केला
तर आपण खरं तर चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम करू शकतो आणि जी पुरासारखी परिस्थिती निर्माण होते ना वारंवार त्याच्यापासून वाचू शकतो. हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला इथं मॅप समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये इथं आपल्याला गंगा रिव्हर पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि त्याच्या उत्तरेकडून येणाऱ्या रिव्हर त्याच्यामध्ये घागरा रिव्हर आहे, इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडे गोमती रिव्हर आहे, त्याचबरोबर इकडे गंडक रिव्हर आहे, इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं कोसी रिव्हर आहे, इथं पाहाव्यास मिळते आपल्याला. इकडे तिस्ता आहे सिक्कीममधून येणारी, परंतु ती ब्रह्मपुत्रा रिव्हरची उपनदी पाहाव्यास मिळते. हे खरं तर समजावून घेणं आपल्याला गरजेचं होतं. उत्तरेकडून येणाऱ्या उपनद्या ज्या आहेत त्या खरं तर समजावून घेणं आपल्याला गरजेचं होतं. त्याचबरोबर इतर उपनद्या बघितल्या तर त्याच्यामध्ये यमुना आहे, यमुनाचे परत चंबळ आहे, बनस आहे, बेटवा पाहाव्यास मिळते. त्यानंतर गंगेची इकडे तामसा आहे, इकडे सोन आहे. ह्या दक्षिणेकडून येणाऱ्या आणि गंगेला मिळणाऱ्या रिव्हर आहेत. मग एकंदरीत आपल्याला या एडिटोरियलमध्ये मधून विशेष करून काय जॉग्राफीच्या माध्यमातून शिकायचं आहे तर गंगा रिव्हरचे जे बेसिन आहे ते विशेष करून आपल्याला शिकायचं आहे. जॉग्राफिकल फिजिकल जॉग्राफी त्याची काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या एडिटोरियलच्या माध्यमातून पाहाव्याचे आहे. तेच मी तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी आणखी की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून काय घेऊ शकतो, सॉरी आर्टिकलच्या माध्यमातून काय घेऊ शकतो. पहिलं तर तुम्हाला फिजिकल मॅप दाखवला आता व्यवस्थितरित्या. दुसरं काय घ्यायचं आपल्याला तर इंडिया वर्सेस नेपाळचं रिलेशनशिप इंटरनॅशनलच्या दृष्टीतून काय आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते बघून ठेवणं खरं तर गरजेचं आहे आपल्याला. ते व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून आपण सुद्धा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे 2 की पॉईंट खरं तर या आर्टिकलमधून आपण घेऊ शकतो. आणि बाकी तिसरा घ्यायचा झाला तर ज्या रिव्हर आता सांगितलेत ना त्याच्यामध्ये गंडक आहे, कमला रिव्हर आहे, त्याचबरोबर बागमती रिव्हर आहे. यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. यांचा उगम वगैरे कशा पद्धतीने आहे विकिपीडियाच्या माध्यमातून यांची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. जॉग्राफीच्या माध्यमातून ते आपल्याला महत्त्वाचं होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल जे आहे ते हे छोटंसं आर्टिकल इथं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते आपण डिटेलमध्ये बघण्याचा आता प्रयत्न करूयात. या आर्टिकलमध्ये असं काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला डिस्कस करण्यासारखं, परंतु याच्यामध्ये एक राजस्थानचा ॲक्ट दिला आहे, राजस्थान कंपल्सरी रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज ॲक्ट. म्हणजे मॅरेजचं कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याच्या दृष्टीतून हा ॲक्ट महत्त्वाचा आहे. जर कोणी मॅरेज करत असेल तर त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे असं सांगणारा हा ॲक्ट आहे. आणि त्याच्यामुळं खरं तर बालविवाहाला पगडा बसू शकतो. बालविवाह खरं तर त्याच्यामुळे खूप कमी होऊ शकतात असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. कारण जर अल्पवयीन असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करूच शकत नाही. आणि राजस्थानमध्ये काय रजिस्टर केल्याशिवाय तुमचा विवाह होऊ शकत नाही, म्हणजे कंपल्सरी आहे ते रजिस्ट्रेशन करणं. परंतु काय कारणावरून याला विरोध सुद्धा दर्शवला तर ते काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. परंतु आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे तर बालविवाह कशा पद्धतीने आपण रोखू शकतो, याच्याशी रिलेटेड काय काय पावलं आपण उचलू शकतो हे खरं तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड एक शॉर्ट नोट तुम्ही बनवून ठेवायला पाहिजे. आणि पहिल्यांदा बालविवाह बंदी कायदा कधी आला, इंग्रजांचा रोल याच्यामध्ये काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते. आणि महाराष्ट्राशी रिलेटेड मग MPSC या दृष्टीतून आपल्याला बघायचं की महाराष्ट्राशी रिलेटेड बालविवाह विरोधात चळवळी कोणकोणत्या झाल्या, त्याच्याशी रिलेटेड समाजसुधारक कोण कोण महत्त्वाचे होते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि ऑल इंडिया लेवलला सुद्धा आपण अभ्यास त्याचा करून ठेवायला पाहिजे. UPSCच्या दृष्टीतून ते तर महत्त्वाचं आहेच आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये आता पहिला की पण तर सांगितलं हिस्ट्री बालविवाहाची बघून ठेवायची आपल्याला. बालविवाह प्रोहिबिशन ॲक्ट कोणकोणते आहेत, कधी कधी आले याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायची. दुसरा की पॉईंट आता इथं आपल्याला एक केस दिली सुप्रीम कोर्टाची, सीमा वर्सेस अश्वनी कुमार 2007ची केस आहे. याच्यामध्ये सुद्धा मॅरेज रजिस्ट्रेशन कंपल्सरी गेलं होतं. मग त्या केस सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॉलिटीमध्ये आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या केसचं एक्झाम्पल देऊ शकता. त्यामुळे ही केस अशा प्रकारच्या ज्या येतात ना त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही इन्फॉर्मेशन हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. बाकी इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढचं महत्त्वाचं कोणतं आर्टिकल एडिटोरियल आहे ते बघूयात आपण. पुढचं जे आर्टिकल आहे ते विशेष करून कास्ट बेस्ड सेन्सस जो आहे ना त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे. मग आता कास्ट बेस्ड सेन्ससपेक्षा आपण विविध घटकांना त्याच्यामध्ये स्थान देणं गरजेचं आहे असं सुद्धा एक वेगळा अँगल सांगितलं जातं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, कास्ट बेस्ड सेन्सस काय आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, कास्ट बेस्ड सेन्सस जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. मग कास्ट बेस्ड सेन्सस केल्यानं
किंवा कास्ट बेस्ड म्हणजे जातीच्या आधारावर जनगणना केल्यानं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का, हे सुद्धा आपल्याला खरं तर बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये स्त्रियांना तुम्ही काउंट करताय का, कारण स्त्री हा पार्ट वेगळाच आहे, त्याच्यामध्ये कास्ट बेस्ड सेन्ससमध्ये स्त्रियांना कुठं स्थान देताय तुम्ही. मग स्त्रियांना त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सबलीकरण आपण करू शकतो. त्याचबरोबर हँडिकॅप्ड कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना आपण कशा पद्धतीनं, त्यांचं काउंटिंग कशा पद्धतीनं होणार आहे, त्यांना कशा पद्धतीनं आपण सबलीकरण त्यांचं करू शकतो, एम्पॉवरमेंट त्यांची करू शकतो. फक्त कास्ट बेस्ड सेन्ससवरती हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का, याचा एक वेगळा विचार करणं खरं तर गरजेचं आहे. असंच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये ॲडल्ट लिटरसी आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी आहे, म्हणजे बाल मृत्यूदर आहे, त्यांचं कन्झम्पशन आहे, याचा विचार होतोय का, हे सुद्धा बघणं खरं तर गरजेचं आहे. असं एक वेगळं अँगल या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. मग आपल्याला एकंदरीत फाइंड करायचं आहे कास्ट सेन्सस काय आहे आणि या सेन्ससचं निगेटिव्ह पॉईंट काय आहे आणि पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, याचा आपल्याला विचार करणं खरं तर गरजेचं आहे. असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतंय. याच्याशी रिलेटेड खरं तर हे आर्टिकल महत्त्वाचं होतं. बाकी इम्पॉर्टंट असं काही आर्टिकलमध्ये नाही आहे. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स आजच्या द हिंदूचे समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल, आणि तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा. इतर अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी त्याच्या माध्यमातून मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.